यूपीएससीने 2 दिवसापूर्वी नोटिफिकेशन टाकलं होतं की जी प्रिलिम्सची परीक्षा आहे ती 20 दिवसांनी पुढे ढकलली जाते जनरल इलेक्शन्समुळे. मला वाटतं जे 20 दिवस एक्स्ट्रा मिळालेले आहेत त्याच्याकडे असं बघितलं पाहिजे की जे कन्फ्युजन आहे त्यापासून क्लॅरिटीकडे नेण्यासाठी हे 20 दिवस वापरले पाहिजेत. आहे त्यासाठी मग वेळेचं नियोजन कसं केलं गेलं पाहिजे? तर तुम्ही जे ठरवलंय त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करणं हा हे असलं पाहिजे. म्हणून आणखी अवधी मिळाला आहे विद्यार्थ्यांना, तर त्याचा कसा वापर करता येईल किंवा त्यासाठी स्ट्रॅटेजीमध्ये काही बदल करता येईल का? पण प्रत्येकाने एक अनुभव घेतला असेल की समजा मी पॉलिटी करतोय तर काय होतं की मला इकॉनॉमी नाही झालं याचं टेन्शन येतं, किंवा मी बेसिक करतोय तर करंट अफेअर्सचं टेन्शन येतं. म्हणजे मला बेसिक करंट हे करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे. तर मला असं वाटतं की आपण त्यासाठी 3 सेशनची स्ट्रॅटेजी सांगतो. दिवसाला 3 सेशनमध्ये डिवाइड करा. नमस्कार, मैत्रीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. यूपीएससीने 2 दिवसापूर्वी नोटिफिकेशन टाकलं होतं की जी प्रिलिम्सची परीक्षा आहे ती 20 दिवसांनी पुढे ढकलली जात आहे. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न होते आणि त्यांची उत्तरं आज आपण सरांकडून जाणून घेऊयात. तर नमस्कार सर. नमस्कार सर, परीक्षा 20 दिवसांनी पुढे गेली आहे. जी 26 मेला होणार होती ती आता 16 जूनला होणार आहे. तर अजून आणखी अवधी मिळाला आहे विद्यार्थ्यांना, तर त्याचा कसा वापर करता येईल किंवा त्यासाठी स्ट्रॅटेजीमध्ये काही बदल करता येईल का? ओके, हे तर पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ड्रास्टिक असे स्ट्रॅटेजीमध्ये चेंज करण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही जे आधी ठरवलेले आहेत ते फंडामेंटल किंवा बेसिक गोष्टी सेमच राहणार आहेत. माझं एक वाक्य असतं, प्रिलिममध्ये जी बेसिक इसेन्शियल क्वालिटी, म्हणजे एक क्वालिटी मला विचारली की कोणती आहे की प्रिलिम क्लिअर करण्यासाठी गरजेची आहे, ती आहे क्लॅरिटी, स्पष्टता. म्हणजे सगळ्या तुमच्या अभ्यासाविषयी असेल किंवा एकूणच स्ट्रॅटेजीविषयी तुमच्यामध्ये स्पष्टता असायला पाहिजे. जे तुम्हाला अतिरिक्त 20 दिवस मिळालेले आहेत त्याचा जर तुमचा कोणत्याही अभ्यासात कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन दूर करून क्लॅरिटी वाढवण्यासाठी वापर केला पाहिजे. त्यामुळे जे तुम्ही ठरवलंय त्याचीच रिव्हिजन वाढवा. उरलेले 20 दिवस कशासाठी वापरा? रिव्हिजनसाठी वाढवा. मी असं सांगेन एक कट ऑफ डेट निश्चित केली पाहिजे की याच्यानंतर मी काही नवीन वाचणार नाही आहे. म्हणजे समजा आपण असं म्हटलं की 26 मेला परीक्षा होती, तर एक 20 एप्रिल माझ्यासाठी कट ऑफ डेट होती की ज्याच्यानंतर मी नवीन काहीतरी वाचणार नाही. ती कट ऑफ डेट मी म्हणतो अजूनसुद्धा पाळली पाहिजे. 20 एप्रिल नंतर नवीन काहीतरी वाचण्यापेक्षा आता सांगितलं पाहिजे की याच कंटेंटवरती मला प्रिलिम पास व्हायचे, 20 एप्रिल नंतर मी काही नवीन वाचणार नाही. तर सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. 20 एप्रिलपर्यंत आपलं नियोजन असेल, त्याच्यानंतर फक्त रिव्हिजन असणार आहे. सर, नियोजनाबद्दल आपण बोललात, तर एकूण नियोजन कसं असलं पाहिजे 16 जूनपर्यंत? बरोबर. आता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण असं म्हणतोच ना की जर तुम्ही प्लॅनिंग केलं नाही बरोबर तर तुम्ही कशासाठी प्लॅन करताय? एक फेल होण्यासाठीच प्लॅन करताय. त्या कंटेक्स्टमध्ये आता हे मॅक्रो लेवलला थोडंसं मी सांगतोय, कारण प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या स्टेजवरती असणार आहेत. काही फर्स्ट टायमर्स आहेत, काहींनी आधीच अटेम्प्ट दिलेला आहे. पण एक ब्रॉड फ्रेमवर्कमध्ये म्हणायचं झालं तर एक लक्षात घेतलं पाहिजे, प्रिलिमचा अभ्यास करताना एक मेजर प्रॉब्लेम दिसतो की मी हिस्ट्री करतोय त्यावेळेला मला असं वाटतं की पॉलिटी होत नाही आहे. मी जेव्हा बेसिक करतोय त्यावेळेला असं वाटतं करंट अफेअर कुठेतरी माझा मिस आउट होतोय. सो स्टॅटिक आणि करंट हे मला बॅलन्स करायचं आहे. ॲट द सेम टाईम सीसॅटचा एक मोठा इश्यू आहे. सो हे एवढं सगळं करत असताना मी काही करत असणार आहे तर बॅक ऑफ द माइंड राहणार आहे मी काहीतरी मिस आउट करतोय. तर तुमची प्लॅनिंग किंवा ब्रॉड फ्रेमवर्क असा असला पाहिजे की जो सगळ्यांना बॅलन्स करत पुढे नेईल. त्यासाठी मी सजेस्ट करेन 3 सेशनमध्ये तुमचा दिवस डिवाइड करा. तुमचं मॉर्निंग सेशन, आफ्टरनून सेशन आणि इव्हिनिंग सेशन. मॉर्निंग सेशन तुमचं काय असायला पाहिजे? तुमचा मोस्ट प्रोडक्टिव्ह सेशन असणार आहे हा, आणि हा लार्जर इन द लेंथ पण असणार आहे. म्हणजे जास्त वेळ मी ह्या सेशनमध्ये अभ्यास करणार आहे. असे विषय की जे तुम्हाला असं वाटतं की प्रिलिममध्ये यातला माझा एकही प्रश्न चुकायला नको, असे विषय या सेशनमध्ये असायला पाहिजेत. पॉलिटी आणि इकॉनॉमी सहसा असे 2 विषय आहेत की ज्याच्यामध्ये कॉस्ट बेनिफिट जास्त आहे. जर तुम्ही अभ्यास केला तर रिटर्न मिळणार आहे, आणि साधारणतः बघितलं तर 30 प्रश्न आहेत पॉलिटी आणि इकॉनॉमीचे. जर 60 मार्क माझे या 2 विषयावरती असतील तर मी सांगेन की मॉर्निंगचा पॉलिटी और आयदर इकॉनॉमीचा सेशन व्हायला पाहिजे. दुपारचा सेशन फिक्स असला पाहिजे याच्यानंतर, तो म्हणजे सीसॅट. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे ना की सीसॅट मध्ये काही होत नाही आहे, मार्क्स कमी येत नाहीत. त्याने असं समजा उरलेले 20 दिवस एक्स्ट्रा मला फक्त सीसॅटसाठी मिळालेले. सो एक लक्षात ठेवायचं आहे की दुपारचा सेशन हा मिस आउट नाही करायचा, सीसॅट करायचं आहे. आणि संध्याकाळचा सेशन मी म्हणेन की दुसरे विषय, इन्व्हायरमेंट आहे, मॉडर्न इंडिया आहे, जॉग्राफी आहे, ज्याच्यात आपण म्हणू कॉस्ट बेनिफिट कमी आहे बट स्टील मला तिथे प्रश्न बरोबर काढायचे. असं एक ब्रॉड फ्रेमवर्क डोक्यामध्ये ठेवून पुढे जायला पाहिजे. म्हणजे अशी काही फिलिंग येणार नाही की मी कुठेतरी मिस आउट होतो. आता हे तर इंडिव्हिज्युअलिस्टिक कस्टमाइज अप्रोच असायला पाहिजे. त्याच्यावर आपण विद्यार्थ्यांशी पर्सनल 1-to-1 बोलू शकतो.
PYQचा इम्पॉर्टन्स परत परत सांगितला जातो. बरोबर. तर PYQसाठी सोर्स कुठला फॉलो करावा? एखादं पब्लिकेशनचं बुक फॉलो करावं की UPSCच्या वेबसाईटवरचे पेपर फॉलो करावे? बरोबर. तुमचं काय मत आहे? हा अत्यंत चांगला प्रश्न आहे. म्हणजे मी कॅटेगराईज प्रश्न वापरावे की डायरेक्टली UPSCचे जे प्रश्न आहेत तेच फॉलो करायला पाहिजे का? तर एक लक्षात घ्या, आपण कालच एक व्हिडिओ अपलोड केलाय ज्याच्यामध्ये मी एक फर्स्ट राऊंडचा पेपर सॉल्व्ह करत होतो. तर त्यात तुम्ही बघितलं असेल ना, तर जर केअरफुली तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक दिसतं, एका वेळेला मला तो एक स्लॉट प्रश्नाचा जो आहे ना, एवढा जो रकाना असतो UPSCच्या पेपरमध्ये तो तेवढाच दिसतोय. म्हणजे आपण जसं म्हणतो की काय बघितलं अर्जुनाने? तो डोळा, माशाचा डोळा. तसंच मला त्या मुवमेंटला एका वेळेला एकच प्रश्न दिसला पाहिजे. UPSC प्रिलिम तुम्हाला चॅलेंजिंग आहे, इमोशनली डिस्टेबलाइज करण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेला मला एका मुवमेंटला तो एकच प्रश्न दिसला पाहिजे. मग त्याला तुम्ही स्थितप्रज्ञता म्हणा, माइंडफुलनेस म्हणा, काही म्हणा. ते कधी येईल? ज्या वेळेला तुमच्या रिफ्लेक्सेस तसे ट्रेन झालेले असतील, तुम्हाला त्यावेळेला तेवढाच पोर्शन बघण्याची सवय असेल. आता क्लासचं मटेरियल असेल किंवा काही असेल तर त्यांनी काय केलं असतं, त्यांच्यानुसार ते ऑर्गनाईज केलेलं असतं, त्यामुळे कुठेतरी ते कमी पडतं. त्यामुळे जितकं शक्य होईल तेवढे UPSCचे पेपर, मी म्हणेन 2011 ते 2023चे पेपर तुमच्यासोबत आता सतत असले पाहिजेत. खास करून ज्यांनी अटेम्प्ट दिलेले आहेत त्यांनी जो अटेम्प्ट दिलेला पेपर होता तो सतत सोबत ठेवा. जितके तुम्ही ह्या पेपरला जवळ घ्याल, UPSCच्या प्रिलिमच्या पेपरला, तितके ते तुम्हाला जास्त रिटर्न देतील. मॉक टेस्ट बद्दल आपण सतत बोलत असतो, ऐकत असतो. वेगवेगळ्या क्लासेसच्या खूप साऱ्या मॉक टेस्ट मार्केटमध्ये आहेत. बरोबर. आणि असं होतं की ही सॉल्व्ह करू की ती सॉल्व्ह करू, मिस आउट, फोमो होतो विद्यार्थ्यांना. तर मॉक टेस्टची युटिलिटी काय आहे किंवा त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे? की त्याच्यात मार्क्सना महत्त्व जास्त द्यायला पाहिजे की शिकण्यावर जास्त भर असायला हवा? आता एक लक्षात घ्या, लार्जली आपल्याला कोणाला फॉलो करायचं? UPSCला फॉलो करायचं आहे. तर UPSCची PYQ रोज रिव्हिजिट करणं, मी असं सांगेन रोजचा अर्धा तास तुमचा UPSCच्या PYQला गेला पाहिजे. पण त्याच्यासोबत एक गोष्ट मी खूप असं पॉवरफुली स्ट्रेस करेन, ती म्हणजे की तुम्ही वीकली आता टेस्ट, म्हणजे रविवारची एक टेस्ट मॅन्डेटरी दिलीच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल क्लासचे पेपर त्या लेवलचे नसतात, UPSC सारखी त्यांची लँग्वेज पण नसते, पण तरीसुद्धा मी म्हणेन की ते पेपर दिलेच पाहिजे. आता परत एकदा मी कालच्या पेपरचा रेफरन्स देतो की कालचा जो आपण क्लासचा एक पेपर सोडून बघत होतो, तर तुम्ही बघाल की रिलेटिव्हली तो स्पीड खूप फास्ट आहे फर्स्ट राऊंडचा. मे बी फास्ट एका प्रश्नातून दुसऱ्या प्रश्नात जातोय. तर हे कधी होतं? ज्या वेळेला तुम्ही जास्त पेपर सोडवलेले असतील. आणि एक लक्षात घ्या, UPSCमध्ये वाय, आपण एखादी गोष्ट का करतो हे खूप महत्त्वाचं असतं. आता विद्यार्थी काय करतात, मॉक टेस्ट का देत नाहीत? तर एक तर मला स्कोरचं प्रेशर असतं, टेन्शन येतं, माझा अभ्यास झालेला नाही. दुसरं असं, ते स्कोर कमी आला की टेन्शन यायला लागतं. तर मी सांगेन, स्कोर हा एकच ऑब्जेक्टिव्ह आहे, पण त्याच्यासोबत टेस्ट सॉल्व्ह करण्याचे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजेत. एक ऑब्जेक्टिव्ह काय, मी स्ट्रॅटेजी माझी पेपर सॉल्व्ह करण्याची ही आहे आणि तीच परत प्रत्येक पेपरमध्ये फॉलो करणारा ही डेव्हलप व्हायला पाहिजे. दुसरा, पेपर कसाही येऊ मी रेडी आहे. म्हणजे मॉक टेस्टला तुम्हाला काय करायचं आहे, सायकोलॉजिकली आणि स्ट्रॅटेजिकली साऊंड व्हायचं आहे त्याच्या कंटेंटवरती. म्हणून मी म्हणतो की प्रश्न सोडवून झाल्यानंतर तुमची थॉट प्रोसेस चेक करा पेपरवरची, की माझं काय चुकलं, प्रश्न बरोबर आला तर तो का बरोबर आला. रॅदर दॅन मुलं काय करतात की त्याचं मागचं जे 100 प्रश्नांचं कंटेंट दिलेलं आहे ते करतात. सो क्लासच्या टेस्ट सिरीज सोडवताना त्याने दिलेलं कंटेंट फार पाहिलं नाही पाहिजे, कारण की बघा ते कॉपी पेस्ट केलेलं असतं आणि UPSC तुमच्यासमोर 100 वेगळे प्रश्न थ्रो करणार आहे. त्यासाठी मला तयार राहायचं आहे. कशाही प्रश्न येऊ मी रेडी आहे, हे मॉक टेस्टमधून सुरू व्हायचं. म्हणजे कालचाच एक्सपिरियन्स माझा सांगतो. आता माझ्यासमोर ते एक प्रेशर होतं की मला एक मोठ्या गॅप नंतर पेपर सोडवायचा होता, म्हणजे एक स्टुडंटच्या मेंटॅलिटीमध्ये जाणं. पण एकदा त्या पेपरच्या झोनमध्ये गेल्यानंतर मी काय केलं, तुम्ही बघितलं तर आजूबाजूला मला काही दिसत नाहीये, मी एका त्या झोनमध्येच फक्त आहे. ते कधी करता येतं तुम्हाला जेव्हा समजेल की मला टेस्टमध्ये या प्रकारची मेंटॅलिटी लागणार आहे. म्हणजे मी विद्यार्थ्यांना सांगतो की परीक्षेच्या आधी ना आपल्याला परीक्षेचं टेन्शन येतं, ते टेस्टमध्ये फील करा ते टेन्शन. म्हणजे आपण काय करतो टेस्टला, समजा 9ची टेस्ट आहे तर 9:05 येणार, 9लाच येणार. आपण परीक्षेत अर्धा तास आधी एक्झाम हॉलमध्ये बसलेलो असतो आणि मोस्ट ऑफ द टाइम ते अर्धा तासाचं प्रेशर आहे ना आपल्याला खातं आणि ते मॅनेज करता येत नाही. तर मग काय करा, टेस्टला पण अर्धा तास येऊन आधी बसा ना, तो प्रेशर फील करा. म्हणजे जसं की काल मला टेस्ट द्यायची होती, मी 3-4 लोकांना सांगितलं मला टेन्शन आले, जे कारण माझ्यावर काहीच परफॉर्मन्स प्रेशर नव्हतं, तरी ते प्रेशर मी माझ्यावर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या, एकदा मला त्या प्रेशरला फेस करण्याची सवय झाली तर एक दिवस असा येणार आहे की मी रोज टेस्ट सोडवतोय. UPSCचा पेपर रिलेटिव्हली मला, कारण मी आधीच प्रेशर एक्सपिरियन्स केले, सोपा जाणार आहे. तर टेस्टचा पर्पज हा तुमच्या सायकोलॉजिकल आणि स्ट्रॅटेजिक साऊंडनेससाठी असायला पाहिजे, रॅदर दॅन कंटेंट. हे लक्षात घ्या. एखादं खूपच तुम्हाला असं वाटलं की अरे हा हे कंटेंट फंडामेंटल आहे, बेसिक आहे, तर त्याच्याकडे जा, पण लार्जली कंटेंट हा कन्सर्न टेस्ट सिरीजमध्ये नसायला पाहिजे.
सर तुम्ही म्हणताय की पेपरमध्ये तुम्हाला प्रेशर नाही येणार, जो तुम्ही इथे प्रॅक्टिस केली. बरोबर. पण आपण मागच्या 2-3 वर्षात बघतोय की युपीएससी काहीतरी नवीन गुगली दरवेळेस बरोबर. विद्यार्थ्यांसाठी आणते. जसं की मागच्या वेळी ऑप्शन्स चेंज केले ड्रास्टिकली बरोबर. आणि सीसॅटचा पॅटर्नही चेंज केला बरोबर. ड्रास्टिकली. तर अशा वेळी एक्झाम सिच्युएशनमध्ये हे प्रेशर हँडल कसं करायचं? बरोबर. त्यासाठी ना मी परत एकदा सांगतोय की समजा मी एका जागेवरती उभा आहे, तुम्ही क्लासमध्ये येत आहे आणि मी तुम्हाला असं भाव केलं, ते आपण लहानपणी तो खेळ खेळायचो, तर तुम्ही खूप घाबरणार, कारण हा माणूस असं काहीतरी करेल असं हे नसणार, एक्सपेक्टेड नसणार आहे तुम्हाला. पण मी दुसऱ्या दिवशी पण ते केलं, तिसऱ्या दिवशी पण ते केलं, चौथ्या दिवशी मी तेच करत राहिलो, तर काय होणार की मला भीतीच नाही वाटणार, उलट मी त्याची मजा घेणार. सो काय असतं की बऱ्याचदा आपल्याला वाटतं मी केलंय त्यातला प्रश्न येणार आहे, मी ज्या पॅटर्ननी विचार केलाय त्या पॅटर्नमध्ये प्रश्न येणार आहे, आणि युपीएससी काहीतरी दुसरं येतं. म्हणजे साध्या 2023 बद्दल मुलांना विचारलं ते काय म्हणतात, मला वाटलं ओनली 1, ओनली 2, ओनली 3 वाले 10 प्रश्न असतील, 12 प्रश्न असतील, नंतर संपतील. ही एक्सपेक्टेशनच का बाळगावी? सो प्रेशर किंवा एक्झाम हॉलमध्ये मला असं वाटतं की असे प्रश्न येतील आणि ते दिसत नाही, मी टेन्शनमध्ये येतो. सो मी असं म्हणेन की स्वतःला असं ट्रेंड करा की कसाही आला पेपर तरी मी सोडवेन. म्हणून मॉक टेस्टचं महत्त्व आहे की मी असं म्हणतो की एकाच क्लासची टेस्ट नका सोडू वारंवार, त्यापेक्षा काय करा, टेस्ट शफल करत राहा. जर समजा तुम्ही आज फोरमची सोडवले, दुसऱ्या दिवशी वाजीरामची सोडवा, नंतर दुसरी सोडवा, जेणेकरून काय तुमचा एक कम्फर्ट झोन तयार होत नाही. युपीएससी प्रिलिम तुमचा कम्फर्ट झोन चॅलेंज करते. सो पेपर कसाही येऊ, मला ॲट दॅट मुवमेंट फक्त त्या 2 मार्काच्या प्रश्नासाठी बघायचं आहे, असा थोडासा ॲटिट्यूड असायला पाहिजे. पॅटर्न कोणताही नसणार आहे, तसंच मी केलेले येणार नाही तरी सुद्धा मी प्रश्न बरोबर काढणार आहे, असा ॲटिट्यूड घेऊन आतमध्ये जायला पाहिजे. सर आणि अजून असतं की परीक्षा जशी जवळ येते ना, तसं तसं आहे तो टाइम टेबल विस्कटतो. बरोबर. अभ्यास जेवढा आधी व्हायचा तेवढा आता होत नाही. आणि आपण बरोबर. टॉपर्स इंटरव्ह्यू बघतो की ते 12 तास 14 तास अभ्यास करायचे. आपल्याला असं वाटतं की आपण काहीच नाही करते, तर युद्धाच्या आधीच हारण्याची फिलिंग येते. बरोबर. तर मग अशा वेळी अभ्यास किती तास होतो हे मॅटर करतं का पेपरच्या आधी? आता एक लक्षात घ्या, जर आपण म्हटलं युपीएससीची डिमांड काय, आम्हाला जीएसचे इतके विषय करायचे आहेत, त्याच्यानंतर सीसॅट करायचं आहे, पेपर सॉल्व्ह करायचे आहेत, सगळ्याचं रिव्हिजन करायचं आहे, तर तास हे मॅटर करतात, कारण रिक्वायरमेंटच खूप जास्त आहे. मी म्हटलं की परीक्षेच्या अजून एक, जर समजा 16 जूनला आपली आता परीक्षा आहे, तर मे एंडपर्यंत माझे तास मॅटर करणारच आहे. कारण कितीही नाही म्हटलं कमी वेळ लागतो, तरी सुद्धा ह्या सगळ्या करंट अफेअर कंप्लीट करायचं आहे, बेसिक कंप्लीट करायचं आहे, वेळ लागेल. सो मी म्हणेन डबल डिजिटमध्ये जाण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. म्हणजे याच्याबाबत सिम्प्लिफिकेशन करण्याचा आमचा बिलकुल हेतू नाही आहे, ते झालं पाहिजे. म्हणजे साधं की माझा एक मित्र होता आणि मी ज्यावेळेला प्रिपरेशन करत होतो, तर आम्ही असं ठरवलं होतं की समजा 12 तास अभ्यास नाही झाले की एकमेकांना 10 रुपये गुगल पे करायचे. ते खूपच म्हणून प्रोसेसचं गेमिफिकेशन करणं. जर एखादा टेस्टमध्ये टॉपर आला तर तो काय करायचा, दुसऱ्यांना पार्टी द्यायचा किंवा असं काहीतरी करणं, जेणेकरून ही प्रोसेस लाईव्हली होईल. ही हार्श आहे सगळं, त्याला मी किती इंटरेस्टिंग करतोय हा सगळा मुद्दा आहे. सो असं मी म्हणेन की तास मॅटर करतात. पण त्यासोबत दुसरा जो प्रश्न आहे की आता परीक्षा जवळ आली ना की माझे टार्गेट मी जास्त वाढवत नेतो, आणि एक्सपेक्टेड पण असतं की आपण काय करायचं, आपल्याला अभ्यास जास्त करायचा आहे, पण प्रत्येक वेळेला ते टार्गेट कंप्लीट होणार नाहीत. मी असं म्हणेन की जे तुम्हाला उपलब्ध तास आहेत, जर तुम्ही इफेक्टिव्हली युटिलाइज करत असाल तर तासाचं किंवा टास्क कंप्लीट न झाल्याचं टेन्शन नाही घेतलं पाहिजे. साधं मुलं काय म्हणतात की 10 दिवसात मला मॉडर्न इंडिया कंप्लीट करायचं आहे. अरे स्वातंत्र्य मिळायला आपल्याला 150 वर्ष लागली, तर 10 दिवसात ते कंप्लीट होणार आहे का? तर नाही होणार. ते त्यांच्या पेसनी मिळवू द्या. प्रॉब्लेम काय, जर मी केले ते इफेक्टिव्हली करेन आणि परीक्षेत विसरणार नाही. क्लॅरिटी म्हणजे कन्फ्युजनच्या ऐवजी काय असायला पाहिजे, क्लॅरिटी. सो इफेक्टिव्हली करा, तास व्हायला पाहिजेत, पण त्याचं टास्कचं टेन्शन नाही घेतलं पाहिजे की हे कंप्लीट नाही झालं. जर महत्त्वाचं असेल पुढे करू. समजा एखादा विषय झाला, करंट अफेअर आहे सायन्स टेकचं, नाही झालं तर नाही झालं, माझ्यासाठी ते नव्हतंच. साधं की समजा तुमची एखादी NCERT रिवाईज करायची झाली, माफ त्याला बुकला म्हणा यावर्षी मी नाही वाचू शकलो तुला, ते काही नाही. प्रिलिम इज अबाउट तुम्ही 20% अभ्यास केलाय, त्याच्यावरती 100% पेपर देणं. सर असंही होतं की काही पोर्शन एखादा सब्जेक्ट आपल्याकडनं कव्हर करणंच होत नाही, म्हणजे एंटायरली, नॉट इव्हन जस्ट करंट अफेअर्स, एंटायरली सब्जेक्टच राहून जातो. जसं की आर्ट अँड कल्चर आहे, कितीही केलं तरी ते संपत नाही. मग अशा वेळी फिअर मॅनेजमेंट कसं करणार आपण? हे बघा, एक करायचं काय म्हणजे का, आता असे विषय आहेत, मी म्हटलं कॉस्ट बेनिफिट कमी आहे, तर ते किती करायचं. म्हणजे आर्ट अँड कल्चरचा आवाकाच इतका मोठा आहे की तो कव्हर करणं अवघडच आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो, समजा एक त्यासाठी मी लेक्चरमध्ये पण सांगतो, समजा मला असं वाटत असेल पेंटिंग, बुद्धिझम, जैनिझम हे आर्ट अँड कल्चरमध्ये रिकरंट इश्यू आहे, आणि मी काय करेन, त्यांना मायक्रो टॉपिकमध्ये डिवाइड करेन. एक टॉपिक कंप्लीट केल्यानंतर दुसरा टॉपिक. आता असं करत असताना समजा तुमचे 5च टॉपिक कंप्लीट झाले पण इफेक्टिव्हली झाले, बाकीचे टॉपिक नाही झाले, तर तुमच्यासाठी ते 5च टॉपिक परीक्षेसाठी आहे. म्हणजे साधं आहे. आर्ट अँड कल्चर काय आहे माहिती आहे का, तुम्ही जितकं केले
ते बघून आरशासमोर बघून, म्हणजे समजा तुम्ही एकदम काडी पेलवानात तरी सुद्धा असं दाखवता आलं पाहिजे की येस आय हॅव पॉवर. सो स्वतःला ते पॉझिटिव्हली सांगा की मी खूप जास्त केले त्यापेक्षा. म्हणजे माझ्यासाठी आर्ट अँड कल्चर किती आहे, तर हे 5च टॉपिक आहे. बाकीचे टॉपिक, कारण जर आता प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, एक साधा थंब रूल लक्षात ठेवला पाहिजे. एखादी गोष्ट मी आता 5 वेळा रिवाईज करणार असेल तरच ती आता केली पाहिजे, नाहीतर असे बाकीचे बुक जे तुम्ही रिवाईज नाही करणार, कारण परत त्यांनी कन्फ्युजन क्रिएट होतं, तर ते टाळलं पाहिजे. सर, आणि प्रीच्या नंतर मेन्सचा टप्पा असतो आपला, तर मेन्सचा अभ्यास कधी बंद करायला पाहिजे, किंवा या काही दिवसांमध्ये पण आपण मेन्सचा अभ्यास प्री सोबत करू शकतो का? ओके, आता लार्जली बऱ्यापैकी मुलांनी काय केलेलं आहे, मेन्स बाजूला ठेवलेलं आहे. पण लास्ट काही प्रिलिमचे पेपर तुम्ही बघितले तर एक फील पेपरमधून बाहेर पडल्यानंतर येतो की अरे माझ्या अभ्यासाचा आणि ह्या प्रिलिमच्या पेपरचा काहीच संबंध नव्हता. त्यापेक्षा ऑप्शनल करत राहिलो असतो, मेन्स करत राहिलो असतो, तर त्याचा फायदा झाला असता. पण परत अगेन इट इज रिस्की. म्हणजे असं आपण सांगणं की आता प्रिलिम थांबून थोडंसं मेन्स बघूया कारण परीक्षा पण पुढे गेली आहे, तर हे रिस्की आहे. त्यापेक्षा मी सांगेन की ज्या वेळेला तुम्ही प्रिलिमचा अभ्यास करताय, एक पर्स्पेक्टिव्ह डोक्यात ठेवा की आपल्याला मेन्सच्या ह्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. जसे की आर्ट अँड कल्चर कॅन बी व्हेरी गुड व्हॅल्यू ॲडिशन फॉर युअर GS1 ॲज वेल ॲज इथिक्स अँड एसे. म्हणजे एसे आणि इथिक्ससाठी इतकं वापरता येतं आर्ट अँड कल्चरमधलं, तर ते डोक्यात ठेवा की अरे हा ह्यातलं काय वापरता येईल बरं. असं जर डोक्यात ठेवलं तर बरंच फायदा होतो. म्हणजे जसं की मी सांगतो, ज्यावेळेला तुम्ही मंथली मॅगझिन करताय, करंट अफेअर काहीतरी करताय, तेव्हा 2 प्रकारचे हायलायटर वापरा. एक प्रिलिम ओरिएंटेड हायलायटर कलर असेल आणि दुसरा मेन्स ओरिएंटेड. तर तुमचा एक पर्स्पेक्टिव्ह मेन्सवरती असला पाहिजे. पण अगेन मेन्सचा किती विचार करायचा आणि त्यातून काय एक्स्ट्रॅक्ट करायचं हे तुमच्या स्कोअरवरती आणि ओव्हरऑल कॉन्फिडन्सवरती असेल. हे साधं की मी समजा प्रिएम्बल हा टॉपिक करतोय मी प्रिलिमसाठी, तर त्याच्यातला इंट्रोडक्शन काय करेल मी मेन्स आन्सरमध्ये, कन्क्लुजन काय करेल, असा विचार करता येतो. एक गोष्ट लक्षात घ्या, मेन्सचा विचार झाला की मेन्सला हे मला लिहायचं आहे, त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे, तर प्रिलिमसाठी लक्षात ठेवणं हे तुलनात्मकदृष्ट्या सोपं जातं. पण परत एकदा तो पर्स्पेक्टिव्ह किती डोक्यात ठेवायचा हे ओव्हरऑल इंडिव्हिज्युअलाइज हे जे ठरवेल. पण मी म्हणेन खूप फायदा होतो जर त्याचा मेन्सचा आधीच विचार असेल तर. सर, आणि मार्क्स मॉक टेस्टमध्ये वाढत नाहीयेत, PYQजमध्येही तेवढं व्हॅल्यू ॲडिशन होत नाही असं वाटतंय, तर मग मार्क्स वाढवण्यासाठी काय करता येईल, एनरिच कसं करता? जे मार्क्स वाढत नाहीत आणि त्यामुळे मॉक टेस्ट सोडतायत त्यांच्यासाठी मी एक सांगेन की बघा, थोडंसं ना फिअरलेस राहिलं पाहिजे प्रिलिममध्ये. तर थोडं आपण म्हणू की कितीही मार्क आले तर ऑफेंड न होता त्याला सामोरे जावं लागेल. कारण की एक झालं ना की आपल्याला समजा टेन्शन आलं, मार्क येत नाहीत आणि मी टेस्ट सोडवत नाही, तर इन अ वे तुम्ही प्रिलिमच्या पेपरला घाबरणारच. सो टेस्टला देत राहिलं पाहिजे. GSचे मार्क जसा अभ्यास वाढत जसं तसं ग्रॅज्युअली वाढत जातात, त्यामुळे त्याचा फार काही टेन्शन न घेता जस्ट इम्प्रूव्हमेंटवरती विचार करायला पाहिजे. प्रत्येक टेस्ट नंतर अरे कोणते 10 प्रश्न आणखी बरोबर काढता आले असते ॲट दिस स्टडी लेवल, याचा विचार करायला पाहिजे. पण समजा असं असेल की मला थोडं लॉंग टर्मचा विचार करायचा, हां हे ब्रॉडर फ्रेमवर्क बरोबर आहे की काही स्ट्रॉंग विषय आहेत, CSAT करायचं आहे, काही ॲव्हरेज विषय आहेत ते करायचे, पण ॲट द सेम टाईम मला प्रिलिमचे मार्क पण ग्रॅज्युअली इन्हान्स करायचे. त्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता, ती म्हणजे मी एक सांगितलं की अर्धा तास PYQ करा रोजचे. आणखी एक रोज पुढचे आता 80 दिवस आहेत आपल्याकडं, अर्धा तास तुम्ही एक ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. ते म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत, हाय व्हॅल्यू थीम्स आहेत UPSCच्या, ज्या UPSC रिपीट करतं. आणि असे प्रश्न की जे समजा मला माहिती नसतील तर ते येणं चुकणार आहेत किंवा बरोबर येणारच नाहीत. जसं की कंट्रीज सराउंडिंग बॉर्डरिंग युक्रेन, हा प्रश्न 2023ला त्यांनी विचारला होता. समजा मला माहितीच नाही आहे तर मी तर काही लॉजिक लावू शकत नाही. सो अशा प्रश्नांसाठी तयार राहा. लोकेशन बेस्ड प्रश्न, मॅप बेस्ड क्वेश्चन्स, इन्व्हायरमेंटमधले बायोडायव्हर्सिटी पार्क्स असतील किंवा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे मेंबर्स असतील, तर हे मला काय करावं लागेल, याच्या काही मिमॉनिक्स तयार ठेवा. मिमॉनिक्सवरती काय एम्फसाइज करतोय मी, कारण तुम्ही कितीही मॅप्समध्ये किंवा जॉग्राफीमध्ये स्ट्रॉंग असाल तरी एक्झाम हॉलमध्ये विसरू शकतो. सो ते असं ठेवा की मला लगेच लक्षात राहील. जसं की G20चे कंट्रीज, त्याने एकदा विचारले होते ह्या 4 कंट्रीपैकी कोणती कंट्री G20ची नाही. सो मी काय लक्षात ठेवलं होतं की हां, याच्यामध्ये साऊथ ईस्ट एशियनमधला एक फक्त इंडोनेशिया हा कंट्री आहे जो त्याच्यामध्ये आहे आणि बाकीचे ऑप्शन लगेच इलिमिनेट होत होते. सो तुमचे मिमॉनिक्स असे जनरेट करा ह्या अर्धा तासामध्ये, जे एक्झाममध्ये रिप्रोड्यूस होतील आणि लगेच मला 2 मार्क देतील. सो हाय व्हॅल्यूसाठी ते करता येईल. जैनिझम, बुद्धिझम सारखे रिपीटेड टॉपिक आहेत जे UPSC विचारते, ते थोडे डिटेलमध्ये केले पाहिजे. सर, आणि CSATने 2023ला गुगली फेकली होती आपल्यावरती, सगळेच परेशान होते. इव्हन काही म्हणत होते की हा कॅट लेवलचा पेपर आहे. मार्केटमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी चालल्या होत्या. तर अशा वेळी CSATला न घाबरता रॅशनली कसं बघितलं पाहिजे आणि CSAT कॉन्फिडेंटली ॲटलिस्ट कट ऑफच्या थोडंसं डिसेंट अबव्ह स्कोअर करण्यासाठी काय केलं पाहिजे? आता एक साधं लॉजिक आहे की माझी समजा 16 जानेवारीला परीक्षा संपणार आहे, मला 17 तारखेपासून मेन्सचा अभ्यास करायचा आहे. यासाठी मी CSAT आणि GS दोन्हीमध्ये सेफ असायला पाहिजे.
म्हणजे समजा मला सीसॅटला 70 मार्क येत आहेत, 75 मार्क येत आहेत क्लासच्या आन्सर किनी, तर प्रश्न व्हॅरी होणार आहेत, आन्सर व्हॅरी होणार आहेत. तर मी त्या टेन्शनमध्ये राहतो आणि पुढचे 17 दिवस 18 दिवस जोपर्यंत रिझल्ट लागतो तोपर्यंत अभ्यास होत नाही. त्यामुळे सफिशियंट मार्जिन पाहिजे, सीसॅटमध्ये पण असेल, GS मध्ये पण असेल. तर त्यासाठी पहिल्यांदा तर एक लक्षात घेतलं पाहिजे, UPSCचा 2023चा पेपर थोडासा डिस्क्रिमिनेटरी आपण म्हणेल, आर्बिट्री होता का? येस. म्हणजे असं आपण म्हणू की होता. म्हणजे कितीही आपण UPSCला डिफेंड करायला गेलं तर तो पेपर डिफेंड करता येत नाही. स्टील आपल्याकडे चॉईस नाही आहे. क्लिअर सिग्नल काय की दरवर्षी डिफिकल्टी वाढवणार आहेत. परत एकदा हे स्वतःला सांगितलं पाहिजे की पेपर डिफिकल्टीच येणार आहे, मला तसं तयार राहावं लागेल. आता त्या पेपरमध्ये 2 आस्पेक्ट होते. जसं तुम्ही म्हटलेत की कॅट लेवलचा पेपर होता, काही IITचे प्रश्न पण त्यांनी विचारले होते. तर त्यावेळेला ना लोकांचा अनड्यू इन्फ्लुएन्स हा मॅथ्स रिझनिंगकडे जाताना दिसतोय. मॅथ्स रिझनिंग जितकं माझं चांगलं करता येईल तेवढं करता येईल असा एक एम्फसाइज आहे, विच इज गुड. म्हणजे ते काही थीम्स आहेत प्रोबॅबिलिटीच्या, नंबर सिरीजच्या, त्याच्यावरती काम करत राहिलं पाहिजे. पण UPSCची एक ओल्ड मेथडॉलॉजी आहे, एखादी गोष्ट इतकी अवघड करायची की जी लोक दुसरी गोष्ट टाळत आहेत त्याच्याकडे लोकांना नेणं. म्हणजे की 2023च्या पेपरबद्दल तुम्ही विचारलं तर काही लोक असे असायचे की पॅसेज जास्त कॉम्प्रिहेन्शन सोडवायचे नाहीत. तर त्यांना UPSCने हे मॅन्डेटरी एक प्रकारे पेपरमध्ये हे सांगितलं की तुम्हाला सोडवायचेच आहे. सो माझं असं एक आहे की UPSCला कॉम्प्रिहेन्शनचं महत्त्व या सगळ्यातून वाढवायचं आहे. त्यामुळे कॉम्प्रिहेन्शनवरती लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्ही GSचा पेपर बघितलात, इट इज अ रॅदर कॉम्प्रिहेन्शन्स पेपर. हा आकलनाचाच पेपर आहे. GSचे प्रश्न तुम्हाला काय वाटतात? ॲम्बिग्युअस वाटत आहेत, आर्बिट्री वाटत आहेत, तर ते मला तिथं कॉम्प्रिहेंड करायचे आहेत. सो कॉम्प्रिहेन्शनवरती क्लीनली काम झालं पाहिजे, अपार्ट फ्रॉम थीम्स काही आहेत ज्या मॅथ्स रिझनिंगमधल्या. सो मी जसं म्हटलं की मॅन्डेटरी आवर्स सीसॅटला गेले पाहिजेत. सीसॅटचा जो आवर्सचा जो सेशन आहे तो दुसऱ्या कशासाठी कॉम्प्रोमाइज नाही झाला पाहिजे. इट इज अ क्लिअर सिग्नल फ्रॉम 2023 प्रिलिम. सर, आणि तुम्ही बऱ्याच वेळा सांगत असता की प्रिलिम्स हा तुमचा पर्सनॅलिटी टेस्टचाच भाग बरोबर. एक आहे. तर या गोष्टीला तुम्ही अजून कसं एक्सप्लेन कराल की व्हॉट डू यू मीन बाय दिस? आता UPSC ना खूप असं म्हटलं की इंटरव्ह्यू इज अवर पर्सनॅलिटी टेस्ट, म्हणजे त्याने PT असं नाव दिलेलं आहे. बट मी असं म्हणतो की ती पर्सनॅलिटी प्रिलिममध्ये पण चेक केली जाते, मेन्समध्ये पण चेक केली जाते आणि ओव्हरऑल तुमच्या पूर्ण प्रोसेसमध्ये चेक केली जाते. आता लार्जली तुम्ही म्हटलं की प्रिलिमला विचारलं मुलांना की काय प्रॉब्लेम झाला की त्याच्यामुळे तुमची प्रिलिम नाही निघाली. एक असतो की माझा टेम्परामेंटचा इश्यू झाला, दुसरा असतो की शेवटी मी पॅनिक अटेम्प्ट केली. असे बरेच प्रश्न असतात आणि ह्या सगळ्याचा संबंध मी इमोशनल इंटेलिजन्सशी किंवा इमोशनल स्टॅबिलिटीशी लावतो. तुम्ही जर तो कालचा परत एकदा व्हिडिओचा रेफरन्स मी देतो की बघितलात तर सुरुवातीपासून मी एक अत्यंत आक्रमक मोडवरती दिसतोय की मी त्या पेपरला काहीतरी डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय. मुलं काय करतात, पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये स्लो होतात. हा UPSCचा पेपर आहे, आपण काहीतरी वेगळं करण्यासाठी आलेलो आहोत असं न करता त्या पेपरला जितकं तुम्ही डॉमिनेट कराल, म्हणजे मी त्या पेपरवरती जर हावी झालो तर मी पटकन पुढे जाणार आहे. सो तो सायकोलॉजिकल ॲट, म्हणजे मुलं काय म्हणतात माझा टेम्परामेंटचा इश्यू झाला का, तर माझ्या डोक्यावरती खूप फास्ट फॅन होता. मग टेस्टची प्रॅक्टिस करतानाच फॅन फास्ट करून कर. जर मला फॅन सहन होत नाही किंवा मला थंडी सहन होत नाही तर थंड ह्याच्यामध्ये बस. तुम्हाला खूप म्हणजे असं मुलं म्हणतात टेम्परामेंटचा इश्यू झाला, आवाज चालू होता, लग्नाचा सीझन असतो May-June, सो तो इश्यू होणार आहे. आपण भारतात राहतो, स्वारगेटच्या बस स्टँडवर बसून पेपर सोडवा. जर टेम्परामेंटच तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे तर ते कसंही करता येतं. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एक्झाम हॉलमध्ये होणाऱ्या चुका, म्हणजे मी असं म्हणतो की मुलांना तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये, लायब्ररीमध्ये जर पेपर सोडवत असाल तर तो परत कम्फर्ट झोनमध्ये सोडते, जागा बदला, गोंगाटा अशा ठिकाणी बसा. जर तुम्ही एकाच बेंचवर बसून पेपर सोडवत असाल, अगेन तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये जाताय. मी माझी मैत्रिणी जिच्यासोबत लायब्ररीत बसते तिच्यासोबतच पेपर सोडवते, अगेन कम्फर्ट झोन. अशासोबत बघा बसा जो व्यक्ती मला खूप पैसा बघितला की इरिटेट होतो, की जेणेकरून काय होईल की मी कुठल्याही कंडिशनमध्ये पेपर सोडवू शकतो अशा अवस्थेत असेल. साधं की कोविडमध्ये त्यांनी सांगितलं तो मास्क कंपल्सरी, मास्क घालून पेपर सोडवा. वर्स्ट केस पॉसिबिलिटी होणार आहे ती इमॅजिन करून तुमच्या अभ्यासात किंवा टेस्टमध्ये ती आणा. आणि दुसरं असं की ज्या वेळेला तुम्ही ॲक्च्युली संडेची मॉक टेस्ट देणार आहात, ट्रीट इट ॲज अ ॲक्च्युअल UPSC पेपर रॅदर दॅन एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट तुम्ही घरी काय पेपर सोडवत असाल ते करा. रविवारी ज्या वेळेला क्लासमध्ये टेस्ट देत आहे किंवा कुठेही टेस्ट देत आहे त्यावेळेला ती ॲक्च्युअल UPSC पेपर म्हणून ट्रीट केली पाहिजे. याला मी प्रिलिमला जे आपण म्हणतोय की थोडं सायकोलॉजिकल लेवलला ही परीक्षा ट्रीट करते, तुमची पर्सनॅलिटी टेस्ट करते, याला पुढे घेऊन सांगतो की प्रिलिम इज अ T20चा खेळ आहे आणि T20ची मेंटॅलिटी लागते. वर्ल्ड कप फायनल आठवा की इंडियन प्लेअरची मेंटॅलिटी आणि ऑस्ट्रेलियन प्लेअरची मेंटॅलिटी का बरं ती इतकी सक्सेसफुल आहेत. बीट वुमेन्स क्रिकेट, बीट मेन्स क्रिकेट किंवा दुसरा आधी स्पोर्ट्स, ॲग्रेसिव्ह असतात ते ग्राउंडमध्ये, ते कुणाची काही हायगाय करत नाहीत. सो तसा ॲग्रेसिव्ह ॲटिट्यूड म्हणजे बेसिकली मी काय सांगेन, तुमची एक थंबलाईन असली पाहिजे याच्यापुढे, पास होणारच.
तो आयुष्यामध्ये प्रत्येक तुमच्या ॲटिट्यूडमधून दिसला पाहिजे. हे काल मुद्दाम पेपर सोडवायला जेव्हा मी बसलो, मी सांगितलं की मला त्या झोनमध्ये जाणं अवघड होतं, कारण मी आधी पेपर सोडवले नव्हते आता रिसेंटली. मी जस्ट काय केलं, माझ्या शर्टच्या स्लीव्जवरती केलं. त्याचा आणि परीक्षेत मार्क मिळवण्याचा काही संबंध नाही, पण परीक्षेला मी सांगतोय की आय एम रेडी, मी फाईट करायला रेडी आहे आणि मी घाबरलेलो नाही. किंवा मी असं सांगतो की सीसॅटमध्ये ना ते चॉकलेटचे वगैरे लोक घेऊन जातात वगैरे, तर ते ग्लुकोज वगैरे कमी होतं वगैरे असं आहे. मी सांगेन त्यापेक्षा ते ऑस्ट्रेलियन प्लेअर बघा कसे चिंगम खात एकदम बिंदास खेळत असतात. म्हणजे तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याच्यावरती पाय ठेवला म्हणून आपण ऑफेंड झालो, तर ते बेफिक्री आहे. ती बेफिक्री किंवा तो बिंदासपणा स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये इनग्रेंड करा, प्रिलिमला त्याचा फायदा होईल. मी घाबरलेलो नाही असं स्वतःला सांगा. सर, हे म्हणणं एका वेळी सोपं जातं, बरोबर. बिकॉज यू हॅव बीन सक्सिडिंग फ्रॉम इन दिस एक्झाम लाईक सिन्स युअर सेकंड अटेम्प्ट. पण काही लोक ज्यांनी 4-5 अटेम्प्ट दिलेत, आता त्यांचा हा 6वा असेल किंवा 4था वगैरे असेल, तेव्हा हे बेफिक्री इतकं सोपं नाहीये इनकल्केट करणं तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये. ती भीती असतेच की इथे जर एक चूक झाली तर याच्याने आपल्या आयुष्याचे पुढचे 2 वर्ष वाया जाऊ शकतात. तर हे प्रेशर कॉन्स्टंट बिल्ड होत राहतंय कंटिन्युअसली, तर ते रिलीज करण्यासाठी काय करू शकतो आपण? ओके, आता हे खूपच खरं आहे. म्हणजे की काय म्हणू आपण, जसे अटेम्प्ट वाढत जातात म्हणून UPSC असं मी म्हणेन की थोडीशी बायस झाली नवीन लोकांसाठी. ती लोक थोडी बेफिकर नॅचरली असतात, त्यांना एवढं ह्या एक्झामचं फेल्युअरचं फिअर नसतं. पण जसं अटेम्प्ट वाढत जातात तसे ते फिअर येत जातं. त्यासाठी मी एक सांगेन की ते प्रेशर नॅचरल आहे हे आधी मान्य करा. म्हणजे मला प्रेशर येतंय, मला टेन्शन येतंय हे रेकग्नाईज करा. बऱ्याचदा मुलं काय करतात की मी टेन्शनमध्ये आहे, मी प्रेशरमध्ये आहे असं मान्यच करत नाही. सो ती चूक टाळा. तुमच्या मेंटॉरशी बोला, तुमच्या अशा चांगल्या मित्राशी किंवा फॅमिलीशी बोला की जे तुम्हाला ह्या प्रोसेसमध्ये समजून घेतील. सो प्रेशरला वे आउट देण्याचे वेगळे साधे साधे की एक वॉकला गेले तुम्ही, किंवा असं एका बंद खोलीमध्ये जोरात ओरडले, काही ओरडा, तुमचा स्वतःचा एक काहीतरी वर्ड डिवाईस करा, तो ओरडा. स्वतःला म्हणजे बिंदास नाचलो रूममध्ये कोणी नसताना, किंवा तुम्ही चांगलं नाचत असाल तर कोणासमोरच पण नाचा, बट काहीतरी वे आउट शोधा जो अभ्यासापासून दूर नेणार नाही आणि आपण म्हणू की रिलेटिव्हली लेस टाइम कन्झ्युमिंग असेल. मी म्हटलं की टेन्शन येते म्हणून मूवी बघितला, तर तो मला आता परवडणार नाही. त्यापेक्षा काय करू शकतो, मी वॉक करू शकतो, हे करू शकतो. आणि दुसरं असं की जे आधीचं बर्डन आहे परीक्षेचं ते नाही घेतलं पाहिजे. म्हणून मी परत म्हणतो की मॉकमध्ये ते प्रेशर फील करून त्याला कसं रिस्पॉन्ड करताय तुम्ही हे सतत जाणून घेतलं पाहिजे. मुलं काय करतात, मॉकला ते प्रेशर सहन म्हणजे हेच करत नाहीत, फीलच करत नाहीत, त्या प्रेशरवरती बघतच नाहीत आणि मग ॲक्च्युअल एक्झाममध्ये अचानक प्रेशर येतं. सो रोज जर त्याची सवय केली मी, तर कदाचित ते प्रेशर खूप स्मूथली, म्हणजे मला परीक्षेत काय करायचं, तो ईज निर्माण करायचा. तो कधी करता येतो, माझ्या रोजच्या डेली लाईफमध्ये मी ते फील करतोय जे मी एक्झाममध्ये फील करणार आहे. सो परीक्षा पद्धती तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा पार्ट झाला पाहिजे, रादर दॅन वरवरतून काहीतरी प्रोसिजरल करण्यापेक्षा. म्हणजे साधं की आपण काय करतो, परीक्षा जवळ आली की नाश्ता माझा बदलतो, दुपारचं माझं जेवण बदलतं. काही लोक रेड बुल वगैरे परीक्षेला घेऊन जातात. रोज तुम्ही हे करताय का? जर तुम्ही रोज करत नसाल, समजा मी नाश्ता रोज करतोय काहीतरी वेगळा आणि परीक्षा म्हणून फळं खाऊन गेलो, सो मी 2 लेवलला ते काम करतोय. एक, माझी बॉडी लगेच ते ॲक्सेप्ट करणार नाही. दुसरं, मी माझ्या ब्रेनला सांगतोय काहीतरी वेगळं होणार आहे किंवा आज काहीतरी वेगळं आहे, काहीतरी मोठं आहे, आणि परत ती परीक्षेला मी मोठं करतोय. आपली म्हणजे जर तुम्हाला पुढच्या 16 जूनला जे काय करायचं ते आत्तापासूनच करा. एकदम ॲब्रप्ट आणि सडन चेंजेस नको. सर, महाराष्ट्रामध्ये बरेच विद्यार्थी आहेत जे राज्यसेवा आणि UPSC प्रिलिम्स दोन्ही एकत्र देतात, तर या दोन्ही गोष्टींना एकत्र हँडल कसं करता येईल? आता हा एक मोठा प्रश्न होता जो आपल्यासमोर आला होता. तर एक लक्षात घ्या, कोणत्याही परीक्षेचा कोर अभ्यास हा सेम असतो. म्हणजे पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफीला सोर्सेस हे आपण म्हणू MPSC UPSCला सेमच आहे. प्रॉब्लेम कुठे होणार आहे, MPSC आणि UPSC जरी CSAT दोन्ही क्वालिफाईंग असलं तरी MPSCच्या CSATची पातळी अशी आहे की मला फार काही अभ्यासाची आता गरज नाही आहे. पण UPSCला डेडिकेटली खूप जास्त वेळ देणं सध्या तरी अपेक्षित आहे. दुसरं असं, MPSCमध्ये असा विषय आहे की जो तुमचा खूप वेळ खाऊ शकतो आणि UPSCला तो एक्सपेक्टेड नाही आहे. सायन्सचं बेसिक, UPSC ही सायन्समधलं टेक्नॉलॉजी विचारताना दिसते, ॲप्लाइड गोष्टी विचारताना दिसते. सो 2 विषय आहेत, मला एकतर CSAT करायचं आहे किंवा एकतर सायन्स करायचं आहे. UPSCला मला तितकं सायन्स लागणार नाही, MPSCला मला तितकं CSAT लागणार नाही. सो तुमचं, आणि परत एकदा दोन्ही परीक्षा पुढे गेल्यात, MPSC कधी होणार हे क्लिअर नाही आहे. सो काहीतरी, जर समजा तुम्ही हार्डकोर UPSC ॲस्पिरंट असाल तर मी सजेस्ट करेन, आणि फारसे अटेम्प्ट पण तुमचे झालेले नाहीत, तर असं सजेस्ट करेन की काहीतरी इल्युजनच्या मागं जाण्यापेक्षा, की परीक्षा कधी माहीत नाही आहे, परत एकदा की थोडीशी ॲप्रोचमध्ये बदल आहे, तर माझ्या ह्या अभ्यासातूनच ते आलं
MPSCचा स्कोर तर ठीक आहे, पण UPSC प्रायोरिटाईज केली पाहिजे. आता जर सिनियर आहे मी, तर याचा अर्थ काय, मी पॉलिटी इकॉनॉमी बऱ्यापैकी वेळा केलेला आहे, तर मी तो सायन्ससाठीचा जो स्पेस आहे एक्स्ट्रा द्यायचा आहे मला, तो देऊ शकतो. MPSCला वेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, तर ते MPSCचे प्रश्नपत्रिका पण बघितले पाहिजेत. त्याचा थोडासा फायदा UPSCला होतो, कारण फॅक्च्युअल कंट्रोल येतो. पण मग परत एकदा मी बॅलन्सिंग कसं करणार आहे ते त्याच्यावरती ते डिपेंडंट राहील. सर, आपण पॉडकास्टच्या शेवटाला आलो आहोत. बरोबर. बरेच सारे प्रश्न मी विचारले आणि बऱ्यापैकी ते ॲड्रेसही झाले. अजूनही विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. सर वुड बी हॅपी टू ॲड्रेस ऑल दोज क्वेश्चन्स. अँड सर, इन द एंड आयड लाईक टू थँक यू फ्रॉम ऑल अवर स्टुडंट्स. तुम्ही सततच आमच्यासोबत आहात. थ्रू एव्हरी थिक अँड थिंग आम्हाला कितीही आम्हाला छोटासा डाऊट आला तरी तो तुम्ही खूप सिरियसली ॲड्रेस करता. आमच्यापेक्षाही जास्त आमच्या प्रिपरेशनबद्दल तुम्ही सिरियस असता. त्याबद्दल वी आर रिअली ग्रेटफुल ॲज अ स्टुडंट ऑफ मैत्री. थँक्यू सो मच. Thank you so much, everybody.